आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे कारण विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जय शिवसंग्राम संघटना ही बीडमध्ये किंवा इतर ठिकाणी कुणासोबत राहील याची बऱ्याच दिवसापासून चर्चा आणि उत्सुकता होती। परंतु मी एक 7, 8, 9, 10 दिवस होत आलेत आता शांतपणे ऑब्झर्व करत होतो। बीडचं वातावरण काय आहे, कुठल्या दिशेने चाललंय, कोण पुढे चाललाय, कोण मागे राहिलाय, याचं मी विश्लेषण करत असताना एक 5 उमेदवार आहेत प्रामुख्याने। याच्यापैकी तिकडं क्षीरसागरांकडे जाण्याचा तो विषयच आमचा नव्हता, तर का पूर्वीपासूनच त्यांचा आणि आमचं कधी हे झालेलं नाही, पटलेलं नाही, जुळलेलं नाही किंवा राजकारणात कधी सोबत गेलेलं नाही। राहिले 2 अपक्ष आणि स्वराज्य पक्षाचे पुंडलिक बापू, या तिघांमध्ये जेव्हा मी हे केलं, विश्लेषण त्यांचं केलं, पुंडलिक बापू मला थोडे सरस वाटले। प्रचार यंत्रणा असेल, त्यांची भूतन्यायी सगळ्या गोष्टी म्हणजे नियोजन असेल, या सगळ्याचे, आणि प्रामुख्याने हे सर्व असताना छत्रपती संभाजी महाराजांचा स्वतः माझ्या 2 बैठका झाल्या। याच्यापूर्वी बी हे तर मी पेंटिंग ठेवलं होतं बीडचं आपल्या, परंतु याच्या आधी 2 मिटिंगा झाल्या। त्या मिटिंगामध्ये माझे जय शिवसंग्राम संघटनेचे स्वराज्य पक्षाकडून 2 उमेदवार सध्या लढत आहेत जय शिवसंग्रामचे। एक येवला आपलं सॉरी वर्सावा आणि अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मतदारसंघ, असे 2 उमेदवार निवडलेले आहेत त्यांच्या स्वराज्य पक्षावर। तर ती एक आमचं विचार विनिमय चाललेला होता, त्याच्यामुळे मिटिंग वगैरे होत्या। आणि तेच अनुषंगाने मग महाराज पण म्हणले तुम्ही इथं आमचे फाईट आहे चांगल्या पद्धतीने, तिथं तुम्ही मदत करावी। आणि त्याच धागा पकडून मग पुंडलिक बापूचे माझी एक मिटिंग झाली, पण त्यांना सुद्धा मी सांगितलं होतं की बाबा मी आत्ताच निर्णय काही घेणार नाही, मला थोडा वेळ द्या। आणि ते वेळ दिला असताना मग शेवटी पर्याय म्हणून मला जी दिसली परिस्थिती, त्या अनुषंगाने मी पुंडलिक बापूला आज जय शिवसंग्राम संघटनेचा ही पाठिंबा देत आहे। तुम्ही सांगितले। हा, दुसरा विषय, आता दीपक भाई केदार यांची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे मोठं चळवळ आहे। त्यांचा स्वतःचा त्यांचे जिल्हाध्यक्ष 2 मिनिटं ते पण आपल्याला बोलतील असते, मला पाठिंबा देत आहे, तर तुम्ही मला विरोध करा तुमच्या पक्ष। आज बीड शहरामध्ये 3ऱ्या आघाडीचे महापरिवर्तन शक्तीचे अधिकृत उमेदवार आदरणीय छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जो पक्ष आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष, त्याचे अधिकृत उमेदवार पुंडलिकजी खांडे बापू यांना कालच आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपकभाई केदार यांनी भेट घेतली, चर्चा केली। आणि महाराष्ट्राच्या अनुषंगाने जो 3ऱ्या आघाडीमध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेना सामील आहे, त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी जरी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा पुरस्कृत उमेदवार असलो तरी सुद्धा मी पक्षाच्या नेत्याच्या आणि प्रोटोकॉलच्या बाहेर जाऊ शकत नाही। मला जो आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे मी काम करणार संघटनेच्या वतीने तयार असतो। त्याच अनुषंगाने मी ऑल इंडिया पॅन्थर सेना पुरस्कृत उमेदवार बीड जिल्हा, मी अपक्ष उमेदवार आहे। माझा पाठिंबा छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुंडलिकजी बापू खांडे यांना माझा बीड विधानसभा मतदारसंघ 230 मध्ये जाहीर पाठिंबा आहे, असं या ठिकाणी मी जाहीर करतो। जय भीम, जय शिवराय।